वाटते की सर्व दरवाजे बंद झालेत. नशिबाने तुमची साथ सोडले. मग हा 2 मिनिटाचा अनुभव शेवटपर्यंत ऐका. कारण जिथे तुमची ताकद संपते तिथे अक्कलकोटच्या स्वामींची सत्ता सुरू होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे नुसते शब्द नाहीत तर एक जिवंत शक्ती आहे. एक तरुण मुलगा जो नोकरी सुटल्यामुळे आणि कर्जाच्या डोंगराखाली दबल्यामुळे आत्महत्याचा विचार करत होता. तो एका मंदिरात जाऊन खूप रडत बसलेला होता. त्याला वाटलं की देवाला सुद्धा माझी दया येत नाही आहे. पण त्याच वेळी त्याला एक अनोळखी माणसाने विचारलं, अरे वेड्या, ज्याने तुला जन्म दिलाय तो तुला उपाशी मरू देईल का? फक्त एकदा त्यांच्यावर सोडून तर बघ. त्या भक्ताने मनाशी ठरवलेलं होतं की आता शेवटचा प्रयत्न हे श्री स्वामी समर्थ यांच्या नावाने प्रयत्न करायचं. त्याने स्वामींच्या फोटोसमोर डोकं टेकवलेलं होतं. मुजराही केलेलं होतं. मनापासून सांगितलं, स्वामी, आता तुम्हीच माझे मालक आहात. दुसऱ्या दिवशी त्याला एका जुन्या मित्राचा फोन आला आणि एका मोठ्या प्रोजेक्टची ऑफर मिळालेली आहे. ज्या संकटाने त्याला संपवायचं ठरवलेलं होतं त्या संकटाने त्याला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलेलं होतं. मित्रांनो, तुमची आजची पैशाच्या अडचणी कायमस्वरूपी नाही आहे. स्वामी म्हणतात, मी तुला संकटातून बाहेर काढण्यासाठी हे कठीण दिवस आखत आहेत, जेणेकरून तू अधिक खंबीर व्हावास. तुम्ही फक्त तुमचं प्रामाणिक काम करत राहा. बाकी सर्व काही स्वामी समर्थ कन्फर्म बघून घेतील. जाता जाता एवढंच सांगतो, उठा, झटकून टाका तो नकारात्मकता विचार. स्वामींचा हात धरा आणि पुन्हा एकदा मैदानात उतरा शड्डू मारून. जर तुम्हाला हा प्रेरणादायक स्वामी अनुभव आवडला असेल तर आत्ताच कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी पाठीशी आहेत तर भीती कशाची. चॅनेलवर नवीन असाल तर पॅटर्न वेगळ्या चॅनेलला आत्ताच प्रेमाने सबस्क्राईब करा. तुम्हाला एक विनंती आहे, सर्व काही भक्त फक्त व्हिडिओ बघतात, कोणीही सबस्क्राईब करत नाहीत. कृपया सबस्क्राईब हे करून ठेवा. श्री स्वामी समर्थ.